डोकं बधीर झाल्यासारखं वाटतंय. चिटकू आपण ना काहीच बोलत नाहीये, नाहीतर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. भद्रा, मला एक कळत नाहीये, चेटकोबा अचानक गुहेतून गायब होतो. या दोघांना तो तिथे रिसॉर्टवर दिसला. हे दोघं अडचणीत होते, सुखरूप घरी परत आले. काय चाललंय? हो, आता लक्षात आलं माझ्या. प्रिन्स, शिवा आणि शक्ती आपले दोन खास माणसं आहेत आणि म्हणून आदिशक्तीने त्यांच्यावर तिकडे हल्ला केला. त्या आदिशक्तीने शक्तीवर झुंबर पाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या जीवावर बेतलं असतं. आणि चेटकोबांनी त्या दोघांचा जीव वाचवला. अगदी बरोबर. कसं लक्षात आलं माझ्या? याचा अर्थ माझा चेटकोबा जागृत आहे. तो शांत बसलेला नाहीये. तो त्या देवीशी दोन हात करायला खंबीर आहे. कसं लक्षात नाही आलं माझ्या? आणखीन एक प्लीज. शिवा आणि शक्ती आपल्या विश्वासातली माणसं आहेत. आदिशक्तीने त्यांच्यावर हल्ला केला म्हणजे ते आपले सच्चे प्यादे आहेत, आपले एक्के आहेत हे सिद्ध झाले. प्लीज आता त्यांची काळजी घेतली पाहिजे. या देवीच्या कटकारस्थानापासून ना त्यांना लांब ठेवलं पाहिजे. येते लक्षात? बरोबर बोलतेस तू, अगदी बरोबर बोलतेस तू. थांब ना, ते थांब ना, थांब ना, थांब. काय रे, काय आलं? ऐक ना, ऍक्च्युली मला बोलायचं आहे तुझ्याशी. जे काय बोलायचं तरी पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. वसुलीला जायचंय मला. म्हणजे कसं सांगू ना, तेच कळना झालंय. तोंडाने सांग. आता काय तुझं लाजड्या बघायला थांबवलंस मला? हा, मस्त लाजतोस तू. ए नाही, ऐक ना, म्हणजे खरंच कसं सांगू ते कळना झालंय ना रे बाबा. ए, सांगतो का तर निघू? ए नाही 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 नाही, ऐक ना, सांगतो ना. म्हणजे भावा कसं आहे, हे बघ, मी माझं मन घट्ट केलंय. मी एक निर्णय घेतलाय की यापुढं आयुष्य मार्गी लावायचं. अरे म्हणजे किती दिवस ना बॅचलर सारखं एकटं आयुष्य जगायचं. इथून पुढे आयुष्यातला टाइमपास बंद, मित्रांबरोबर हुंदडणं फिरणं सगळं बंद. आणि भावा म्हणजे आय एम सॉरी, यापुढे मी तुला जास्त वेळ देऊ शकणार नाहीये. म्हणजे आपल्या दोस्तीमध्ये अंतर येणार आहे. म्हणजे अरे यार, कसं सांगू तुला, म्हणजे तोंडाने सांगतो, ऐक ना. मी त्या भावा, मी ना त्या श्रद्धा मॅडम आहेत ना, मी माझ्या मनातलं सगळं श्रद्धाला सांगणार आहे. आय माय टेल हर एव्हरीथिंग, माझ्या मनातलं. आज मी तिला आय लव्ह यू बोलणार आहे बाबा. काय? अरे हो बाबा, म्हणजे मी मनापासून ठरवलंय सगळं. म्हणजे खरं तर ना मी तिला लग्नासाठीच विचारणार आहे. हो, पण लग्नानंतर सुद्धा मी तिचं शिक्षण पुढे तसंच चालू ठेवणार आहे बरं का. अरे भावा, म्हणजे लग्नानंतरचं सगळं प्लॅनिंग, सगळा आराखडा माझ्या मनात तयार आहे. म्हणजे बघ ना, माझं आणि श्रद्धाचं लग्न होणार. ती, मी आणि आमचा छोटासा संसार. ती माझ्यासाठी चहा बनवणार आणि मी तिला कॉफी बनवून देणार स्वतःच्या हाताने.
घरातल्या कामात ती मला मदत करणार आणि मी तिला मदत करणार, म्हणजे म्हणजे बघ ना, दोघं मिळून घरातली कामं करणार. आणि मग पुढे जाऊन कधीतरी आम्हाला मुलं होणार. कधीतरी काय म्हणजे मुलं होणारच ना. ए बाबू, कैसा आहे? अरे शी केली. आणि मग एक मूल या कडेवर आणि एक मूल या कडेवर, आणि हातात हात घालून सौभाग्यवती. आम्ही सगळे असे चालत चालत दर रविवारी चौपाटीवर जाणार. ए भावा, अरे कुठं हरवला? हा, काय 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 बोलत होता तू? मी काय म्हणतो माहितीये का, आपल्या डोक्यात एक सुपर आयडिया आलेली. म्हणजे कसं बघ ना, तू शक्ती मॅडमशी लग्न करणार, मी श्रद्धाशी लग्न करणार. मग आपल्या दोघांचं लग्न आपण एकाच मांडवात करूया ना, म्हणजे खर्च वाचेल ना भावा. आणि दुसऱ्या दिवशी पेपरात फ्रंट पेजवर मोठी हेडलाईन येणार, 2 जिवलग मित्रांनी 2 जिवलग मैत्रिणींशी केला प्रेम विवाह. कशी आयडिया आपल्या सुपीक डोक्यातून आलेली. ए बिंडोक, कायच्या काय विचार नको करूस. चल मा निघू दे. ए भावा, तू तोंडाने बोलत नसलास ना, तर तुझे डोळे आहेत ना, ते सगळं सांगून जातायत. अरे तुझ्या नजरेतूनच कळतंय तुला शक्ती मॅडम आवडायला लागल्यात. तुझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम जाग झालंय, कळतंय का तुला? ए काही काय काही नाही रे, खरं तेच सांगतोय मी. हे बघ, माझे डोळे आहेत ना, मला कधी दगा देणार नाही. सत्य काय आहे ना, ते बरोबर हेरतात ते. आणखीन एक सांगू, त्या शक्ती मॅडम आहेत ना, मॅडम कसल्या रे, शक्ती वहिनी. त्या शक्ती वहिनींच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम पाहिलंय मी. तुला नाही दिसलं? ए वाचताऱ्या, नको त्यावेळी नको तो विषय काढायची काय गरज आहे रे तुला? मला एक तर उशीर झाले, फालतूचा टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाही. काय? ए टाइमपास नाही, खरं बोलतोय मी. ऐक ना, ए बाबा, ऐक ऐक. तू तुझा विषय टाळ रे, पण मी माझ्या श्रद्धाला आय लव्ह यू बोलूनच राहणार. ही काळ्या केसांवरची गोल्डन रेक समज तू, कळलं का? शंभू महादेवा, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे काल परवापर्यंत नंद्या आणि वस्ताऱ्या माझ्या मनात शक्तीविषयी जबरदस्ती प्रेम भरवत आहेत असं वाटत होतं. उगाच माझं तिच्याशी नाव जोडतात असं वाटत होतं मला.